मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे, ते म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार। आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलेत की आता चर्चा नाही, थेट बातमीच देऊ। तर दुसरीकडे मनसेचे नेते म्हणतात आहेत की 2014 आणि 17ला आम्ही प्रस्ताव दिला होता, त्यावेळी आमची जीप पोळली होती, त्यामुळे यंदा आता थेट जो आहे तो प्रस्तावच समोर घेऊन जाऊ। आणि ही सगळी चळवळ ज्यांनी 2010 सालीपासून सुरू केली ते म्हणजे सतीश वळंजू आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर माझ्यामध्ये स्वागत आहे। आणि जे 2010 पासून तुम्ही सुरू केलं होतं ते आता सत्यात उतरताना वाटतंय का तुम्हाला? आता कसं होतं, त्यावेळेला तर राजसाहेबांनी आमची भेट घेतली नाही, म्हणजे त्यावेळेला भेटच नाकारली होती। आज सगळ्यात मी राजसाहेबांना ह्या संदर्भात कधी भेटू शकलो नाही वगैरे। उद्धवसाहेब भेटले होते, उद्धवसाहेबांनी आमची बाजू ऐकून घेतली होती आणि त्यावेळेला कुठच्याही नेत्यांनी म्हणजे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कोणी अशी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली नव्हती। ती ह्यावेळेला बघायला मिळाली। राजसाहेबांकडून पण प्रस्ताव आला, उद्धवसाहेबांकडून पण आला आणि आता दोन वरिष्ठ नेते डायरेक्ट बोलतायत किंवा दोघांच्या मनामध्ये हा विचार आहे असं निदान त्यांच्या बोलण्यावरनं तरी दिसतंय। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आहे, यावेळेला होईल असं वाटतंय। फक्त एकच गोष्ट आहे, आजूबाजूच्या नेत्यांनी आपली तोंड बंद ठेवावीत। हां, म्हणजे नाही, सल्ला नाही, मी सांगतोच आहे त्यांना की प्रत्येक वेळेला कुठच्या तरी नेत्याच्या अति बोलण्याने ह्याला कुठेतरी एक काय म्हणतात ते खीळ बसते। ती खीळ बसू नये। आता होत आहे ना, मागे तुम्ही माझ्याबद्दल काय बोललात, मी तुमच्याबद्दल काय बोललो, मी तुमच्या पाठीत खंजीर मारला, तुम्ही माझ्या पाठीत खंजीर, या चर्चेत जाऊ नका ना। आता बस झालं ना, विसरून जाऊया। जर तुम्हाला खऱ्या दिलाने खऱ्या मनाने जर एकत्र जायचं असेल तर ह्या गोष्टी आता विसरायला हव्यात, तर विसरा ना। बोलायचं झालं तर मीही चिक्कार गोष्टी बोलू शकतो, माझ्याशी बाळासाहेब डायरेक्ट बोललेले आहेत, काय झालं कसं झालं वगैरे वगैरे, त्याची संबंध इतिहास माझ्याकडे आहे। पण त्याच्यातून बोलण्यातून काही चांगलं निघणार नाही आहे, त्याच्यातून निघालं तर वाईट काहीतरी निघेल, तर ते न बोलण्यापेक्षा ते विसरून आपण पुढे जाऊया। खरं तर आपण जर पाहिलं तर दिग्दर्शकाला दिलेली राज ठाकरेंची मुलाखत, त्याच्यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी दिलेली ग्वाही एकाच दिवशी, आणि त्याच्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, त्यामुळे तुमची सकारात्मकता केवढी आहे आज? नाही, चांगलीच आहे, चांगलीच आहे। कुठेतरी अतिशय चांगली पावलं पडत आहेत। आम्ही तेच सांगतो की ती चांगली पावलं पडत असताना त्याला नजर लावायचं काम करूया नको, आपण छान बोलूया, चांगलं बोलूया। आणि दोघांबद्दल आदर आहेच, ठाकरे या नावाबद्दल माझ्यासारख्याच्या मनामध्ये तर प्रचंड आदर आहे आणि तो मराठी माणसाच्या मनामध्ये आहे, अनेक शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या मनामध्ये आहे। खीळ घालणारे फक्त नेते मंडळी आहेत। आत्तासुद्धा शिवसेना जी फुटली त्यावेळेला फुटल्यानंतर जे बाहेर गेलेले लोक आहेत ते काय म्हणतात ते हिंदुत्व सोडलं म्हणून किती बाहेर गेले किंवा मजबुरीने किती बाहेर गेले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला बोलता येत नाही। तर ते सगळं सोडून द्या। आता काय झालं, मागे काय झालं होतं, कोण काय बोललं होतं, आणि खऱ्या दिलाने खऱ्या मनाने एकत्र या, हेच सांगणं आहे, बाकी दुसरं काही बोलायचंच नाही। आता खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचं महापालिकेच्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यात या चर्चा सुरू झालेल्या आहेत। याचा फायदा तोटा काय होऊ शकतो? ह्याचा तोटा तर होणारच नाही, झालं तर फायदाच होणार आहे। मराठी म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही दोघंजणं एकत्र या, शिवसेना भाजपची लाट आली होती, तुमच्या दोघांच्या युतीची सुनामी येईल म्हणून। मराठी माणसाच्या मनातली भावना आहे, अनेक वर्ष मनातली भावना आहे। आणि शेवटी मी ते पण सांगतो की नेते तुम्ही कोणाचे आहात? तुम्ही आमचे नेते आहात। विचार तुम्ही दिला मान्य आहे, पण तो विचार आम्ही उचलून धरला म्हणून तुम्ही नेते आहात। तो विचार आम्ही उचलूनच धरला नसता तर तुम्ही नेते कधीच झाला नसतात। तर त्या आमच्या पाठिंब्याची कुठेतरी चाड तुम्ही ठेवा। आता आमच्या मनाचा कुठेतरी विचार करा। मराठी माणसाला राहून वाटतंय की आम्ही उघड्यावर पडतोय, आमचा कोणी वाली उरलेला नाही। अशा वेळेला तुम्ही दोघं जर एकत्र आलात तर म्हणजे मराठी माणसाला पुन्हा नवी उमेद मिळेल, एक आशा निर्माण होईल। आणि जी मुंबई हातातून चालली आहे, महाराष्ट्र तुमच्या हातातून चालला आहे, तो निदान कुठच्या तरी मराठी माणसाच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये येईल। तर त्याच्यासाठी तुम्ही एकत्र या असं मनापासून वाटतं। आता बोलताना तुम्ही मला भावनिक झालेलं पाहायला मिळतं, तुमचा विषयच भावनिक आहे हा। शिवसेना आणि काय म्हणतात तो, हा विषयच भावनिक आहे। म्हणजे शिवसेना भावनेवरतीच निर्माण झालेला पक्ष आहे,
समजलं ना. आणि त्या भावनेनेच आम्ही आहोत. आम्ही प्रत्येक वेळेला ते सांगतो की आम्ही ज्या वेळेला शिवसेनेमध्ये आलो तेव्हा शिवसेना राजकारणाला गजकारण म्हणत होती. आम्ही या सत्तेबित्तेसाठी कधीच आलो नव्हतो. समजलं. सत्य हे साध्य नव्हतं, आता ते साध्य झालं आहे. ते सगळ्याच पक्षांचं झालेलं आहे, त्याच्यामधून कोणी वेगळा राहिलेला नाही आहे. तर त्याचा साधन म्हणून उपयोग जर करायचा असेल आणि करणार असाल तर या एकत्र आणि करा आणि काहीतरी भलं करा. खरं तर शिवसेना आणि मनसेचं जर नवं नेतृत्व आहे, म्हणजे आदित्य ठाकरे असो किंवा अमित ठाकरे असो. आदित्य ठाकरे त्यादिवशी वरळीत म्हटले की महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. तर दुसरीकडे अमित ठाकरे काल म्हटलेत की थेट दोघांकडे एकमेकांचे फोन आहेत, एकमेकांना फोन करा आणि हे जे ते संपून टाका. दोन्ही निर्णय जे आहेत ते दोन्ही वरिष्ठ नेतेच घेणार आहेत. तुम्हाला वाटतं हा फोन कॉल लवकरात लवकर लागेल? मी संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे तो कदाचित झालाही असेल. ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे बोलत होते, उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं किंवा जी काय खुशी दिसत होती, हे बघा शेवटी दोघं भाऊ आहेत, रक्त आहे ते. समजलं ना. आपण दोघं दोन देशाला आपले तोंड आहेत याची खंत कुठेतरी त्यांच्याही मनामध्ये असेल. त्यावेळेची एक आठवण सांगतो. त्यावेळेला मी जेव्हा चालत होतो तेव्हा बाळासाहेबांनी मला एक फोटो दिला होता या 4 भावांचा. म्हणाले हा फोटो तुझ्या ह्याच्यावरती टाक. मी जो फोटो टाकला होता तो फोटो त्यावेळेला व्हायरल झाला होता. म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं तर तो व्हायरल झाला होता. तो अजूनही वापरला जातो दोघांचा जो आहे तो. हा फोटो टाक म्हणून. नंतर बाळासाहेबांच्या मनात आलं, काय म्हणाले नको राहून दे, ठेवून दे, टाकून दे. तो फोटो आजही माझ्याकडे आहे. म्हणजे तो फोटो दाखवला तर लोक यांना ओळखणार सुद्धा नाहीत. म्हणजे ही एकत्र राहिलेली भावंड हे काय यांच्यामध्ये झालं. बाळासाहेब प्रचंड दुःखी होते या बाबतीमध्ये, प्रचंड दुःखी होते. आणि म्हणजे बाळासाहेबांना मनापासून वाटत होतं ह्याने एकत्र यावं म्हणून. आणि बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या वागळेंना दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये ते बोलूनही दाखवलं होतं. समजलं ना. तर बघूया. बाळासाहेबांच्या आठवणीत आपण गेलेलो आहोत. तुम्हीच तो विषय काढला. तुम्ही लंडन दौऱ्याला गेला होतात आणि त्याच्या आधीचा काही ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होता आणि तुम्हाला बाळासाहेबांशी तुमचा काही संवाद होता. तो तोकडा संवाद माझ्या कानावर आला. तर नेमकं बाळासाहेबांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही जी माझा महाराष्ट्र, ही संपूर्ण माझी चळवळ, आम्ही महाराष्ट्राचा एक चळवळ जी उभी केली होती, त्याचा नेमकं बाळासाहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं होतं? मुळामध्ये बाळासाहेबांना माझी पहिली सभा त्यावेळेला पहिला TV प्रोग्राम 14 मेला झाला होता. मला वाटतं IBN लोकमतवरती वगैरे वगैरे. आणि मी जाताना बाळासाहेबांना बंगल्यावरती निरोप दिला होता की मी अशा प्रोग्रामसाठी जातो. घाबरत दिला होता. आणि रवी म्हात्रेंना सांगितलं होतं की बाळासाहेबांना बघायला सांग म्हणून जर शक्य असेल तर. आणि बाळासाहेब बघतात TV वगैरे, माहिती होतं मला. आणि तो प्रोग्राम बाळासाहेबांनी बघितला. तोपर्यंत बाळासाहेबांना मी काय करतो याची कल्पना नव्हती. माझी हिंमतही झाली नव्हती सांगायची. 15 तारखेला बाळासाहेबांचा फोन आला मला की तू जे करतोयस ते तू राजसाठी करत नाहीस, तू उद्धवसाठी करत नाहीस, तू महाराष्ट्रासाठी करतोयस. माझ्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे वगैरे वगैरे. असं सगळं ते बोलणं झालं, बाकीचं बोलणं झालं. आणि मग बाळासाहेब माझा प्रत्येक प्रोग्राम फॉलो करत होते. म्हणजे माझी दामोदरची सभा कशी झाली, माझी ठाण्याची सभा कशी झाली, माझ्या नाशिकच्या सभेला थोडासा गोंधळ झाला, भारत बंद झाला, डेट बदलली, लोकांचा गोंधळ झाला, ती कमी झाली, तेही बाळासाहेबांना समजलं होतं. मी काय बोलतोय काय नाही वगैरे वगैरे ह्याच्यावरती बाळासाहेबांचं लक्ष होतं. आणि त्याला मिळालेला मोमेंटम बाळासाहेबना असं वाटत होतं की काहीतरी त्याच्यातून होईल वगैरे. पण माझा ऑस्ट्रेलियाला जायचा प्रोग्राम, माझ्या घरातलं लग्न होतं तिथे माझ्या पुतण्याचं, आणि मला जायचंच होतं. म्हणून मी बाळासाहेबांना सांगितलं की मी जातोय म्हणतो. अरे मग म्हणाले ह्याला आता तू इतका सगळा आलेला प्रोग्राम कसा तू हे करणार आहेस म्हणून वगैरे. आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे भयंकर कॉस्टली होते म्हणजे, आणि मी मोबाईल बंद ठेवणार होतो. मला सांगितलं तू मोबाईल नाही बंद ठेवायचा म्हणून, मोबाईल चालू ठेव, मला जर काय वाटलं तर मी तुझ्याशी बोलीन वगैरे वगैरे. आणि मी मोबाईल चालू ठेवला होता. जवळजवळ 10-15 हजार रुपये बिल आलं होतं मोबाईलचं त्यावेळेला, की जे माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट होती, ते मोठं होतं वगैरे. पण म्हणजे इतका इंटरेस्ट बाळासाहेबांनी त्या मुवमेंटमध्ये घेतला होता. आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे म्हटल्यानंतर एक म्हणजे मी चालू करताना लोकांनी सांगितलं होतं काय करतोयस तू शिवसेनेसारख्या पक्षाच्या ह्याच्यात नेत्यांच्या विरुद्ध तू जातोयस, तुला मारतील, तुला अमुक करतील, तुला तमुक करतील. असं काहीही झालं नाही, असं कोणीही होऊ दिलं नाही. म्हणजे मला तर असं वाटतं की इनडायरेक्टली मला माहिती होतं की इन्स्ट्रक्शन्स होता की तुम्ही फक्त लक्षात ठेवा, त्याला अडवू नका म्हणून. समज. आणि बाळासाहेब म्हणजे काय तुम्हाला म्हणजे तुमची पिढी कदाचित कमनशिबी आहे की तुम्ही पत्रकारितेत असून तुम्हाला बाळासाहेबांना भेटायला मिळालेलं नाही वगैरे.
म्हणजे ती जी काय परिस्थिती ती तो जो मी नेहमी त्यावेळेला पण मी सांगितलं की त्यांच्या डोक्यावर म्हणजे पायावरती डोकं ठेवलं की त्यांनी पाठीवरती जी थाप मारायची ना त्या स्पर्शामध्ये जादू होती. म्हणजे त्या स्पर्शाची तुलना मी फक्त आईच्या स्पर्शाशी करू शकतो. बाळासाहेब वडील नव्हतेच आमचे, बाळासाहेब आई होती आमची. बाळासाहेब आमची आई होती. ते प्रेम होतं बाळासाहेबांचं. खरं तर अगदी शेवटात आलो आहे आपण. 2009च्या निवडणुका झाल्या, 2010ला तुम्ही ही चळवळ उभी केली, त्याच्यानंतर त्या चळवळीला पुन्हा स्टॉप लागला. 2013ला तुम्ही त्याच जोमाने पुन्हा एकदा 2014च्या निवडणुकीच्या आधी समोर आलात. 10 वर्षाचा कालावधी उडून गेलेला आहे, निवडून गेलेला आहे. विधानसभा झाल्यात, लोकसभा झाल्यात. आत्ता मेन मुंबई ही महाराष्ट्राच्या असं बाळासाहेबांचं उद्गार होतं आणि त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकींसाठी ही संपूर्ण नेते मंडळी, राजकीय पक्ष सामोरे जाणार आहेत आणि त्यावेळी ही साध पुन्हा एकदा निवडणुकींच्या चर्चा आधी सुरू झालेली. वाटतं यश येईल म्हणून? मला तर वाटतं, मला वाटतं. कारण शेवटी काय आहे माहिती ना, शेवटी मी तेच बोललो की सत्ता हे साधन झाल्यामुळे हे सगळं सत्तेसाठी चाललं आहे. प्रत्येक पक्षाचं आहे. म्हणजे त्याच्यामधून शिवसेना, मनसेसुद्धा काय आता वेगळी राहिलेली नाही आहेत. तर ती सत्तेची तुमची भूक आणि हाव किती आहे ना, ह्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. प्रत्येकाने जर सामंजस्याने घेतलं. काय होतं, मी त्यावेळेला पण आता पण मी सांगतो की मला युती नको आहे, मला विलिनीकरणच हवं आहे. मला युती नको आहे. कारण युती झाल्यानंतर पाडापाडीचं राजकारण होतं. हे मी अनेक इलेक्शन्समध्ये बघितलेलं आहे. म्हणजे मधू चव्हाण वगैरे ह्यासारख्याने तर जाहीर कबुली दिली आहे की आम्ही शिवसेनेचे उमेदवार पाडले. 97-99मध्ये पण पाडले आणि आत्ताच्या 19मध्ये पण पाडले. म्हणून समजलं ना की तुम्ही जे म्हणताय की हे पाठीत खंजीर उद्धव ठाकरेंनी मारला, तो मोठा गहन विषय आहे. त्याच्यावरती बोलायचं झालं तर मी तुम्हाला अगदी तारखेवार आणि याच्याप्रमाणे उदाहरण देऊन बोलीन मी वगैरे. पण भाजप हा तुमचा कधीच नव्हता. मी तर 90 म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मोठी युती झाली तर दत्ताजी नलावडेंना सांगितलं होतं की एक वेळ मुस्लिम लीग बरोबर करा पण यांच्याबरोबर करू नका म्हणून. समजलं ना, इतका तो हे होता. माझा तर भाजपवरती कधीही विश्वास नव्हता. पण शेवटी पक्षादेश असतो, त्याच्यामुळे कामं करायला लागतात आणि आम्ही सिन्सिअरली कामं केली होती. म्हणजे नलावडेंनी मला इलेक्शन झाल्यानंतर इमिजिएटली सांगितलं होतं की आपण त्यांना स्वयंपाकघरात नेलं, त्यांनी आम्हाला दरवाजापर्यंत पण नेलं नाही. म्हटलं हे जाऊन साहेबांना सांगा ना. म्हटलं मला जे सांगताय ना की साहेबांना खरी गोष्ट कळून दे. पण कसं होतं की खरं नेत्याला काय ऐकायचं ते बोलायचं, आपल्याला दिसतं ते बोलायचं नाही. म्हणजे नेत्याच्या मनाविरुद्ध जर आपण बोललो तर आपली खाट पडेल असा एक वाक्यप्रचार त्यावेळेला होता. तर हे घाबरणं माझ्या दृष्टीने कधीच नव्हतं, कारण मला काय कुठचं पद मिळवायचं नव्हतं. मी त्यावेळेलाही जाहीरपणे सांगितलं होतं की मी मला काय मिळावं म्हणून मी करत नाही आहे आणि मी ते दाखवूनही दिलेलं आहे की मी माझ्यासाठी काय मिळवलेलं नाही आणि मला मिळवायचंही नाही आहे. एक इंटरेस्टिंग किस्सा तुम्ही सगळा सांगितला भाजपचा वगैरे. यात विशेष बाब म्हणजे की ठाकरेंची आणि मनसे आणि शिवसेनेची युती अशा चर्चा सुरू आहेत. या संपूर्ण कालावधीत उदय सामंत सुद्धा आम्हाला राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जायला भेट घेताना जायला पाहायला मिळाले. तर राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे दुसरी चर्चा अशी पण होती की शिंदेच्या शिवसेनेच्या त्या इतर युतींसोबत पण होऊ शकते म्हणून. त्याकडे तुम्ही कसं पाहतात आणि तिथे तुम्हाला किती हे वाटतं की तिथे कमी किंवा जास्त असं काय वाटतंय? मला हे बघा, आत्मघात ठरेल तो जर गेले तर. शिंदेसोबत भाजपसोबत गेले तर आत्मघात ठरेल तो. कारण भाजपनी काय, भाजपबरोबर युती सुरुवातीला काय झाली होती, भाजपनी काय शब्द दिला होता, तिथे कोण मोठा भाऊ होणार होता, कोण छोटा भाऊ होणार होता, या सगळ्यांच्या डिटेल्स राजसाहेबांना जेवढ्या माहिती आहे तेवढ्या फार कमी लोकांना माहिती असतील. त्याच्यामुळे राजसाहेब बाहेर काही बोलत असले तरी आतून भाजपनी काय केलं आणि काय नाही केलं ह्याचे त्यांच्या मनामध्ये, आणि त्यांनी कित्येकदा बोलूनही दाखवलेलं आहे. म्हणजे 2014मध्ये जेव्हा युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरेंना ते म्हणाले, तुला समजलं कसं नाही अगोदर म्हणे, मला तर पहिल्यापासून माहिती होतं की हे तोडणार म्हणून. हे राजसाहेबांचं वाक्य आहे, इतिहास काढा तुम्ही. समजलं ना. तर राजसाहेब यांना ओळखून आहेत, राजसाहेबांना ओळखून आहेत. बरोबर, प्रादेशिक पक्षाची देशभरामध्ये भाजपने लावलेली वाट ही राजसाहेबांना समजत नसेल का? एवढे काय ते दूधखोळे आहेत का? तर तेवढे दूधखोळे ते नाही आहेत. तर तुम्ही जेव्हा माझ्याशी खेळताय तेव्हा तेही तुमच्याशी खेळत असणार वगैरे. आणि शिंदे बिंदे वगैरे ही काय स्टेचरची नेतृत्व आहेत, आज त्यांची परिस्थिती काय आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आज ठीक आहे, आज कसं झालं आहे, प्रचंड पैसा आहे, प्रचंड पैसा आहे, तो वाटूनच ही संघटना बांधली गेलेली आहे.
म्हणजे तुम्हाला तुमच्याशी ऑफ द रेकॉर्ड कधी बोलायची वेळ आली ना तर मी कित्येक गोष्टी तुम्हाला अजून वेगळ्या सांगू शकेन मी, समजलं ना, की ह्याच्यावरती बोलता येत नाही, कारण तेवढा मी मोठा नाही आणि तेवढा मी बलवानसुद्धा नाही आहे या लोकांना तोंड देण्या इतका. पण तुम्ही शिवसैनिक आहात. मी नक्कीच आहे ना, म्हणून तर बोलतोय ना, इतका तरी बोलतोय मी. पण मला माहिती आहेत, मी या लोकांना फार जवळून बघितलेलं आहे, समजलं ना. माझी त्या काळामध्ये पर्सनल भेटी झालेल्या आहेत कोणाबरोबर, आता नाकारतील कदाचित, देवेंद्र फडणवीसांनी बोलवून घेऊन माझ्याशी जवळजवळ 15 मिनटं चर्चा त्यावेळेला केली होती. कल्याण महानगरपालिकेच्या वेळेला शिंदेंचा डायरेक्ट काही बाबतीमध्ये बोलणं झालं होतं. या गोष्टी त्यांच्या आता लक्षात नसतील आणि त्यांनी ठेवावी तर अशी माझी अपेक्षाही नाही, कारण ही मोठी माणसं आहेत, माझ्यासारख्या अनेकांना ते भेटत असतील वगैरे वगैरे. पण कुठेतरी माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतं असेल ना, त्यांना माझ्याशी बोलावंसं वाटलं, त्यावेळेला भेटावंसं वाटलं, काहीतरी कॉन्ट्रीब्युशन माझं होतं असेल. तर मला माहिती आहेत ही माणसं आणि ह्यांच्या नादी राज ठाकरे लागतील. पुन्हा एकदा मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येऊ आणि तोच प्रश्न आहे की 2006 मध्ये राज ठाकरे बाहेर पडले आणि बाळासाहेबांनी जसं तुम्हाला सांगितलं की तू जे करतो ते महाराष्ट्राच्या हितासाठी कर, आणि बाळासाहेबांची स्वतः इच्छा होती असे अनेक शिवसैनिक म्हणतात की हे दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत. तर बाळासाहेबांची ही इच्छा यंदाच्या निवडणुकीच्या आधी पूर्ण होईल का, हाच पुन्हा एकदा तोच प्रश्न असेल. मी सांगतो ना, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता चाललं आहे त्या पद्धतीने काहीतरी याच्यातून पॉझिटिव्ह निघेल. आणि मी पुन्हा सांगतो की युती होण्यापेक्षा तुमचं विलिनीकरण होऊन दे, दोघं पुन्हा एकत्र या. मागे मी तुला काय बोललो, तू मला काय बोललास, ह्या सगळ्या गोष्टी विसरा. मराठी माणसाला समोर दिसून दे की तुम्ही खऱ्या मनाने, खऱ्या दिलाने आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र आलेला आहात. मराठी माणूस जादू करेल, मराठी माणूस जादू करेल. तुमच्यावरती कुठेतरी जो डळमळीत झालेला विश्वास आहे तो पुन्हा मिळवा. ठाकरे ह्या नावाबद्दल प्रचंड प्रेम आमच्या मनामध्ये आहे, प्रचंड आदर आमच्या मनामध्ये, आणि ही जनभावना आहे, त्या जनभावनेचा आदर करा. नाहीतर जनभावनेचा अनादर केल्यानंतर काय होतं किंवा अनादर झाला आहे असं वाटल्यानंतर काय होतं त्याचे परिणाम तुम्ही आता भोगलेले आहात. तर या एकत्र बघा. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. अगदी सविस्तर तुम्ही मुद्देसूद म्हटलात. तर हे होते सतीश वळून हे बाळासाहेबांशी थेट संपर्कात होते. मातोश्रीवर त्यांचं जाणं येणं असायचं आणि त्याच्यानंतर 2010 सालापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत त्यासाठी त्यांनी एक चळवळ उभी केली होती. 2010 झालं, त्याच्यानंतर 2013 झालं, तेव्हाही त्यांनी पुन्हा एकदा ती चळवळ जोरदार लावून धरली होती. त्याच्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते, पण आजही शिवसैनिक आहेत असं ते ठासून सांगतात आणि त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र यावे अशी पुन्हा एकदा त्यांनी इच्छा व्यक्त केलेली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात या सुरू असलेल्या चर्चांना नेमका आता कोणतं वळण लागणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.